नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा आपल्या सर्वांच्या लाडक्या ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवरती, जिथे आपण कव्हर करत आहोत डेली बेसिसवरती येणारी चालू घडामोडीची प्रश्न उत्तरे आणि सामान्य ज्ञानची प्रश्न उत्तरे, जे येणारे स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून चालू घडामोडीची डेली बेसिसवरती येणारी अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. चला तर मग तुमचा वेळ वाया न घालता सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. आजचा आपला प्रश्न पहिला आहे, चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षण अहवालातून वर्तवला आहे? पर्याय आहेत 6.5 ते 60%, 6 ते 60%, 6.5 ते 7.8% आणि 6.8 ते 7.5%. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो आपलं पर्याय क्रमांक ए, 6.5 ते 60%. मित्रांनो, लक्षात ठेवा, वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेमध्ये 2024चे आर्थिक सर्वेक्षण सादर केले. हे जे सर्वेक्षण आहे, वित्त मंत्रालयाचे प्रमुख आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन व त्यांच्या टीमने बनवलेले आहे. तर मित्रांनो, आपल्याला परीक्षेमध्ये असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की वित्त मंत्रालयाचे प्रमुख आर्थिक सल्लागार कोण आहेत? तर व्ही अनंत नागेश्वरन हे वित्त मंत्रालयाचे प्रमुख आर्थिक सल्लागार आहेत. तर हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2023-24 मध्ये देशात बिगर कृषी क्षेत्रात वर्ष 2030 पर्यंत दरवर्षी सरासरी किती लाख नोकऱ्या निर्माण करण्याची गरज वर्तवली आहे? पर्याय ए आहे 70.8%, पर्याय बी आहे 73.5%, पर्याय सी आहे 78.5% आणि पर्याय डी आहे 80.6%. तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक सी, 78.5%. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 आहे, आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार 2023-24 मध्ये भारताची व्यापारी तूट किती अब्ज डॉलर झाली आहे? पर्याय ए आहे 230 अब्ज, पर्याय बी आहे 240 अब्ज, पर्याय सी आहे 250 अब्ज आणि पर्याय डी आहे 210 अब्ज. या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक बी, 240 अब्ज डॉलर एवढी झाली आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, महिला T20 आशिया क्रिकेट चषकाच्या इतिहासात शतक करणारी पहिली महिला खेळाडू कोण ठरली आहे? पर्याय आहेत आपले, पर्याय ए आहे शेफाली वर्मा, पर्याय बी आहे ॲलिस पेरी, पर्याय सी आहे स्मृती मानधना आणि पर्याय डी आहे चमेरी अटापटू. तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, चमरी अटापटू या श्रीलंकेच्या फलंदाज आहेत. प्रश्न क्रमांक 5 आहे, महिला T20 क्रिकेट एशिया चषकात पहिले शतक करणारी चामरी अटापटू कोणत्या देशाची खेळाडू आहे? तर बघा मित्रांनो, ही श्रीलंका देशाची खेळाडू आहे, ज्यांनी महिला T20 एशिया चषकामध्ये पहिल्यांदा शतक केलेलं आहे. तर लक्षात ठेवा, हा प्रश्न येऊ शकतो आपल्याला परीक्षेमध्ये. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतीय खेळाडू PR श्रीजेश यांची निवृत्तीची घोषणा केली असून तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय आहेत आपले, पर्याय ए आहे क्रिकेट, पर्याय बी आहे हॉकी, पर्याय सी आहे टेनिस आणि पर्याय डी आहे फुटबॉल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, हॉकी या खेळाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 7 आहे आपला, भारताचा हॉकीपटू PR श्रीजेश यांनी नुकतीच निवृत्तीची घोषणा केली असून त्याला कोणत्या वर्षी मेजर ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? पर्याय आहेत 2021 साली, पर्याय बी आहे 2023 साली, पर्याय सी आहे 2022 साली आणि पर्याय डी आहे 2024 साली. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे 2021 साली श्रीजेश यांना मेजर ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 8 आहे, IOC कडून कोणाला ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित करण्यात येणार आहे? पर्याय आहेत आपले, पर्याय क्रमांक ए आहे राजवर्धन सिंग राठोड, पर्याय बी आहे नीरज चोप्रा, पर्याय सी आहे रोहन बोपन्ना आणि पर्याय डी आहे अभिनव बिंद्रा.
तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, अभिनव बिंद्रा यांना IOC कडून ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे आजचा आपला. देशात एप्रिल 2000 ते मार्च 2024 या कालावधीत आलेल्या थेट परकीय गुंतवणुकीत चीनचा वाटा केवळ किती टक्के आहे? पर्याय आहेत आपले 0.38%, पर्याय बी आहे 0.37%, पर्याय सी आहे 0.35% आणि पर्याय डी आहे 0.34%. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक बी 0.37% एवढा चीनचा वाटा आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे आजचा आपला. भारतात थेट परकीय गुंतवणूक करणाऱ्या देशात चीन कितव्या क्रमांकावर आहे? पर्याय ए आहे 25, पर्याय बी आहे 23, पर्याय सी आहे 24 आणि पर्याय डी आहे 22. या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक डी 22व्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे आपला. आर्थिक सर्वेक्षण 2023-24 नुसार जागतिक इलेक्ट्रॉनिक निर्यातीत भारताचे स्थान 28 वरून कितीवर गेले आहे? पर्याय अ आहे 21, पर्याय ब आहे 23, पर्याय क आहे 24 आणि पर्याय ड आहे 20. तर आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक क 24. प्रश्न क्रमांक 12 आहे आपला. आर्थिक सर्वेक्षण 2023-24 नुसार जागतिक सेवा निर्यातीत भारताचा हिस्सा किती टक्केवर गेला आहे? पर्याय आहेत आपले 4.3%, पर्याय बी आहे 4.5%, पर्याय सी आहे 4.8% आणि पर्याय डी आहे 4.9%. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक ए 4.3% जागतिक सेवा निर्यातीत भारताचा हिस्सा आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे आपला. भारताची चालू आर्थिक वर्षात औद्योगिक क्षेत्रात किती टक्के वाढ झाली आहे? पर्याय ए आहे 9%, पर्याय बी आहे 9.3%, पर्याय सी आहे 9.4% आणि पर्याय डी आहे 9.5%. तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी 9.5% एवढी वाढ झालेली आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे आपला. गांधी मंडेला 2000 अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? पर्याय ए आहे बराक ओबामा, पर्याय बी आहे रिगोबर्टा मेन्चुटूम, पर्याय सी आहे श्री रविशंकर आणि पर्याय डी आहे डोनाल्ड ट्रम्प. या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक बी रिगोबर्टा मेन्चुटूम. प्रश्न क्रमांक 15 आहे आपला. आर्थिक सर्वेक्षण 2023-24 नुसार 2024मध्ये देशाच्या सेवा क्षेत्रात किती टक्के वाढ झाली आहे? पर्याय ए आहे 7.6%, पर्याय बी आहे 7.5%, पर्याय सी आहे 7.8% आणि पर्याय डी आहे 7.7%. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक ए 7.6% एवढी वाढ झालेली आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे आपला. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने राजीव गांधी नागरी अभयहस्तम योजना सुरू केली आहे? पर्याय आहेत आपले आंध्र प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तेलंगणा या राज्याने UPSC प्रिलिम्स पास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी नागरी अभयहस्तम योजना सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे आपला. तेलंगणा राज्य सरकार राजीव गांधी नागरी अभयहस्तम योजना अंतर्गत UPSC पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना किती रुपये आर्थिक सहाय्य देणार आहे? पर्याय आहेत आपले 2 लाख रुपये, 1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये आणि 2.5 लाख रुपये. तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी 1 लाख रुपये एवढी आर्थिक सहाय्यता देण्यात येणार आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या योजनेची घोषणा केली आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे आपला. कोणत्या राज्यातील रतपानी वन्यजीव अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे? पर्याय क्रमांक ए आहे उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक बी आहे केरळ, पर्याय क्रमांक सी आहे मध्य प्रदेश आणि पर्याय क्रमांक डी आहे तमिळनाडू. प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक डी तमिळनाडू या राज्यातील रतपानी वन्यजीव अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे आपला. राष्ट्रीय ध्वज दिवस कधी साजरा करण्यात येतो?
पर्याय ए आहे 22 जुलै, पर्याय बी आहे 23 जुलै, पर्याय सी आहे 24 जुलै आणि पर्याय डी आहे 25 जुलै. तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे राष्ट्रीय ध्वज दिवस आपण 22 जुलै रोजी साजरा करतो. आणि याचा आपला शेवटचा प्रश्न आहे, देशभरातील सर्व शाळांत कोणत्या कालावधीत शिक्षण सप्ताह आयोजित केला जात आहे? पर्याय ए आहे 21 ते 29 जुलै 2024, पर्याय बी आहे 23 ते 30 जुलै 2024, पर्याय सी आहे 20 ते 27 जुलै 2024 आणि पर्याय डी आहे 22 ते 28 जुलै 2024. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. उद्याच्या आपल्या चालू घडामोडीच्या लेक्चरमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. तोपर्यंत आपल्याकडे टाईम आहे, तोपर्यंत आपण कॉमेंट करून या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.